नमस्कार. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक टॉप 30 बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. मी स्नेहिल. बेस्ट कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे गेल्या 4 दिवसांपासून मुंबईकरांचे हाल होत असताना आज संप मिटेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र आजही संपावर तोडगा निघू शकलेला नाही. त्यामुळे शनिवारी मुंबईकरांना त्रास सहन करावा लागणार आहे. बेस्ट संपावर तोडगा काढण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे. दरम्यान या समितीच्या अहवालानंतर योग्य निर्णय घेणार असून बेस्टमधील अडचणी दूर करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे असं देखील मुख्यमंत्री म्हणाले. बेस्टच्या संपाबाबतची हायकोर्टातील सुनावणी लांबणीवर गेली असून हायकोर्टामध्ये आता यावर सोमवारी सुनावणी होणार आहे. दरम्यान बेस्टच्या संपात आम्ही हस्तक्षेप करणार नाही असं हायकोर्टानं स्पष्ट केलं. तर मुख्य सचिवांना बैठक घेण्याचे आदेशही हायकोर्टानं दिले. बेस्ट कामगार नेत्यांनी संप मागे घ्यावा असं आवाहन मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केलं. मुंबईकरांना त्रास होत असून काही कामगार नेते आपल्या अस्तित्वासाठी मुंबईकरांना वेठीला धरतायत असा आरोप महापौरांनी केला. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाठिंबा दिलाय. बेस्टच्या कामगार आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना देशोधडीला लावण्याचं काम शिवसेनेनं केल्याची टीका मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केली. बेस्ट कामगार कृती समितीची सभा सुरू झाली असून परेलच्या शिरोडकर सभागृहामध्ये ही सभा सुरू आहे. बेस्ट कामगारांच्या या मेळाव्याला शशांक राव हे देखील उपस्थित आहेत. संपावर असणाऱ्या बेस्ट कर्मचाऱ्यांना बेस्ट प्रशासनानं बजावलेल्या नोटीसची मनसेकडून होळी करण्यात आली. बेस्ट प्रशासनानं या संदर्भात मेस्मा नोटीस देऊन कामगारांना घाबरवू नये असा इशारा मनसेनं दिला. अमरावती येथील प्रश्न विचारणाऱ्या विद्यार्थ्याला अटक करण्याचे आदेश दिल्याप्रकरणी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या विरोधात मुंबई विद्यापीठासमोर आंदोलन करण्यात आलं. यावेळेस युवा सेनेकडून विद्यापीठामध्ये स्वाक्षरी मोहीम देखील राबवण्यात आली. नवी मुंबई मनपा मुख्यालयामध्ये आपल्या विविध मागण्यांसाठी अपंग सेनेचे प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी यावेळेस पाहायला मिळालेली आहे. यावेळेस माजी खासदार संजीव नाईक यांनी दिव्यांगांच्या समस्या जाणून घेत संबंधित अधिकाऱ्यांना मागण्या पूर्ण करण्यासाठी सांगितल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं. माहीममध्ये कनेकिया बिल्डर विरोधात मनसेनं आंदोलन केलेलं आहे. यावेळेस बेस्टच्या जागेवर सुरू असलेल्या कनेकिया बिल्डरचं काम मनसेनं थांबवलं. बेस्टचे 320 कोटी रुपयांचं कनेकिया बिल्डरकडे थकीत ठेवल्यामुळे हे काम थांबवण्यात आलेलं आहे. गेल्या 15 वर्षांपासून बदलापूर सोनिवली येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक हे रखडलेल्या अवस्थेत आहे. ते स्मारक लवकरात लवकर पूर्ण व्हावं याकरता भव्य मूक मोर्चा आयोजित करण्यात आला होता. या मोर्चामध्ये शेकडो अबालवृद्ध सहभागी झाले होते. अंबरनाथ तहसील कार्यालयाच्या संजय गांधी निराधार योजनेच्या कार्यालयाला कार्यालयीन वेळेमध्ये अधिकारी राकेश दाभाडे यांनी टाळं ठोकल्याचा प्रकार समोर आलाय. त्यामुळे तब्बल 4 तास वृद्धांना कार्यालयाच्या बाहेर ताटकळत बसावं लागलं. चारकोपच्या इंडस्ट्रीयलमध्ये प्लास्टिक खुर्चीच्या कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली. यावेळी अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि ही आग आटोक्यात आणली. मुंबई पोलिसांनी 2 ऍक्टिव्हा चोरट्यांना अटक केलेली आहे. अविनाश पासी आणि कल्पेश गडसी अशी या 2 चोरट्यांची नावं असून त्यांच्याकडून 12 ऍक्टिव्हा जप्त करण्यात आल्या. कल्याणमधील खडवली इथे एका हार्डवेअरचं दुकान चालवणाऱ्या प्यारेलाल जयस्वाल याचं ब्रेनडेड झाल्यानंतर त्याच्या कुटुंबियांनी त्याचं हृदय, यकृत, मूत्रपिंड आणि कॉर्निया दान करून 6 जणांना जीवदान दिलेलं आहे. विशेष म्हणजे फक्त 27 मिनिटांमध्ये मयत व्यक्तीचं हृदय कल्याणवरून मुलुंड हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं. सोशल मीडियाचा आपल्याकडे मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. अनेक खोटी आश्वासनं देऊन प्रचार केला जातो. त्यामुळे निवडणुकीच्या काळात सोशल मीडियावर बंदी घालावी या मागणीसाठी मुंबई हायकोर्टामध्ये सुनावणी झाली. सावित्रीबाई फुले विद्यापीठात आज दीक्षांत समारंभ असून पुणेरी पगडी नको, फुले पगडी द्या अशी मागणी करत विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या होत्या. पुणे विद्यापीठामध्ये झालेल्या पुणेरी पगडी आंदोलनाचा अखिल भारतीय ब्राह्मण महासंघानं निषेध केलेला आहे. यावेळेस शरद पवारांचे पुणेरी पगडी घातलेले पोस्टर दाखवत घोषणाबाजी करत निषेध आंदोलन करण्यात आलं. खेलो इंडिया स्पर्धेच्या निमित्तानं पुण्याच्या बालेवाडी स्टेडियममध्ये ऑलिम्पिक प्रेरणा प्रदर्शन भरवण्यात आलं असून त्याला क्रीडा प्रेमींनी मोठा प्रतिसाद आता यावेळेस मिळाल्याचं पाहायला मिळतं. पुणे मेट्रोच्या भूमिगत मार्गाच्या कामाला सुरुवात झालेली आहे. मेट्रोच्या पहिल्या टप्प्यामध्ये पिंपरी चिंचवड ते स्वारगेट या मार्गावर मेट्रो धावणार आहे. भाजप अध्यक्ष अमित शहा येत्या 24 तारखेला कोल्हापूरमध्ये येत आहेत. या दौऱ्याच्या निमित्तानं खासदार राजू शेट्टी यांना विचारलं असता अमित शहांचा दौरा सुरळीत करायचा असेल तर शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा असं त्यांनी म्हटलंय. पिंपरी चिंचवड हिंजवडीमध्ये एका शिवप्रेमी तरुणानं किल्ले प्रतापगडाची प्रतिकृती साकारली. सुमारे 2.5 एकरमध्ये त्यानं हा किल्ला साकारलाय. नागपूर मेट्रोसाठी चोरीच्या रीतीचा वापर केला जात असल्याचा गंभीर आरोप खनिज महामंडळाचे अध्यक्ष आशिष जयस्वाल यांनी केला आहे. नागपूर युवासेना नेते आदित्य ठाकरे यांच्या हस्ते नाशिकच्या जेलरोड परिसरातील क्रीडा संकुलाचं लोकार्पण करण्यात आलेलं आहे. यावेळी आदित्य ठाकरे यांनी विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे धडे दिले. एका अज्ञात माथेफिरून काढण्यात आलेला 1 एकरावरील टोमॅटोचं रोपटं जे ते कापून फेकल्याची संतापजनक घटना मालेगाव तालुक्यातील जळगाव इथे घडली आहे. नाशिकच्या सांस्कृतिक चळवळीतील महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या ज्योतिष कलश सभागृहाला महापालिकेनं साहित्य संमेलन जवळ आलेलं असताना करार संपवला म्हणून जप्ती आणल्यामुळे नाशिकच्या रंगकर्मीमध्ये नाराजी आहे. भाजप आमदार राहुल आहेर यांनी कर्जबाजारी शेतकऱ्याला अजब सल्ला देत
धक्कादायक विधान केलं. मी पण कर्जबाजारी आहे, विषाची बाटली आणा, मला पण द्या आणि तुम्ही पण घ्या, असा अजब सल्ला त्यांनी दिला. नाशिक जिल्ह्यात दुष्काळ परिस्थितीतही दिंडोरी, चांदवड, बागलाण या भागातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना हा हंगाम फायदेशीर ठरतोय. नायलॉन मांजावर बंदी असताना देखील शहरात अनेक ठिकाणी मांजा विक्री सुरू आहे. त्यामुळे नायलॉन मांजा विक्रेत्यांविरोधात नाशिक पोलिसांनी धडक कारवाई केलेली आहे. यावेळेस पोलिसांनी 1,20,000 रुपयांचा नायलॉन मांजा जप्त केला.